प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणार आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे। तसंच संपूर्ण रस्तेही स्वच्छ केले जात आहेत। रस्त्यांवर साठलेली धूळ दूर करण्यासाठी स्मोक गन आणि वॉटर गनचा वापर करून फुटपाथ, फ्लायओव्हरच्या भिंती धुवून काढल्या जात आहेत। याचा आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी। रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होत असताना अयोध्या नगरी प्रत्येक बाबतीत सजवली जात आहे, स्वच्छ केली जात आहे। अयोध्यामध्ये गेले काही महिने मोठ्या प्रमाणावर निर्माण कार्य सुरू आहे आणि त्यामुळे धूळही मोठ्या प्रमाणावर उडते। त्यामुळे अयोध्येच्या नगर निगमाकडून आता ज्या ठिकाणी रस्त्याच्या काठावर धूळ मोठ्या प्रमाणावर आहे ती धूळ हटवली जात आहे आणि त्यासाठी पाण्याचे फवारे जे आहेत ते ठिकठिकाणी मारले जात आहे। रस्त्याच्या कडेला असलेले जे झाडं आहेत त्यांच्यावर जी साचलेली धूळ आहे ती हटवण्यासाठी ही फवारणी केली जात आहे। रस्त्याचे जे फुटपाथ आहेत, फ्लायओव्हर्सच्या ज्या भिंती आहेत ते धुवून काढल्या जात आहेत। त्यामुळे 22 तारखेसाठी अयोध्या नीटनेटकी दिसावी यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सध्या सुरू आहे। पावलोपावली अशा पद्धतीने रस्ते स्वच्छ केले जात आहे। काही ठिकाणी तर अँटी स्मॉग गनच्या माध्यमातून जी काही धूळ आहे किंवा जे काही निर्माण कार्याचा जे काही उरलेला मलबा आहे तो हटवला जात आहे। त्यामुळे 22 तारखेच्या अनुषंगाने अयोध्या जी आहे ती प्रत्येक पैलूने सजवली जात आहे। निर्माण कार्य आवश्यक होता, निर्माण कार्यानंतर जी धूळ आहे ती हटवण्याचा काम जो आहे तो सध्या जोरात सुरू आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, अयोध्या धाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।